सर, तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राज ठाकरेंचा पहिला कोकण दौरा होतोय. नंतर ते येत आहेत. मुंबई गोवा मार्गाची ते पाहणी करणार आहेत. काय सांगणार याविषयी? बघा, राज ठाकरे साहेब बरेच दिवसानंतर कोकणात येत आहेत. खरं तर मनसेच्या आत्ताच्या परिवारामध्ये कदाचित उत्साहाचं वातावरण असू शकेल, पण नाही म्हणता येणार नाही. परंतु ज्या महामार्गाची पाहणी करण्यासाठी ती येत आहेत, तो महामार्ग जवळजवळ 95 ते 97% पूर्ण झालेला आहे. म्हणजे राजसाहेबांच्या या दौऱ्यामध्ये त्यांना फार खड्डे किंवा फार काय पाहायला मिळेल असं मला वाटत नाही, कारण त्याची दक्षता नितीन गडकरी साहेबांनी घेतलेली आहे. त्यामुळे या गणपती उत्सवामध्ये कोकणवासियांचा सुखकर प्रवास होईल. तर मला वाटतं या आत्ताच्या या महामार्ग पाहणीमध्ये फार त्यांच्या हाताला काही लागेल असं मला वाटत नाही. परंतु कार्यकर्त्यांमध्ये एक चैतन्याचं वातावरण व्हावं यासाठी त्यांचा तो दौरा कार्यकर्त्यांना नवसंजीवनी ठरू शकतो. माझ्या भारतीय जनता पार्टीच्या प्रवेशानंतर अनेक काम करणारे चेहरे हे अन्य पक्षामध्ये गेले. माझ्याबरोबर भारतीय जनता पार्टीमध्ये आले, काही शिंदे सेनेमध्ये गेले, काही राष्ट्रवादीमध्ये गेले. एकंदरीत या कोकणाकडे झालेलं दुर्लक्ष आणि कमकुवत नेत्यांची वरची फळी याला कारणीभूत आहे, कारण की सातत्यानं या कोकणाबद्दलचं मिसफिडिंग नेतृत्वाला त्यांनी केलं आणि त्यामुळे हे पक्षातून काढून टाकणे किंवा पदावरनं काढून टाकणे अशा पद्धतीच्या या कृत्य किंवा कारवाई केल्यामुळे अनेक बडे नेते त्या पक्षातले आज निघून गेलेले आहेत. म्हणून तर त्यांचा प्रवास असू शकतो असं मला या ठिकाणी वाटतंय. यापूर्वी देखील त्यांनी अमितजींच्या माध्यमातून या हायवेसाठी जागर यात्रा काढली होती. ते जरी पनवेल टू काही ठराविक काळ चालले असेल तर आम्ही सर्व पूर्ण हा सगळा आम्ही घाट आपले हे रस्ता चाललो होतो. परंतु त्यानंतरही तसं काही निष्पन्न त्यावेळेला झालं नव्हतं. तर मला वाटतं हा दौरा कार्यकर्त्यांना नवसंजीवनी देण्यामागचा असावा असं मला या ठिकाणी वाटतंय. सर, भास्करराव जाधवनी पाचगडीला शिबिर घेतलेलं आहे. महागर मतदारसंघातील शिबिर आहे. काय सांग? भास्करराव जाधव हे कायम चळवळीतला कार्यकर्ते म्हणून राहिलेले आहेत. त्यांनी अनेक क्रांत्या ह्या राजकीय जीवनामध्ये घडवलेल्या आहेत. त्यांचा आपण सर्व प्रवास, संघर्षमय प्रवास आपण पाहिला असाल. परंतु आत्ताचा त्यांचा जो काही मेळावा म्हणा, शिबिर म्हणा, जे महाबळेश्वरमध्ये सुरू आहे, कदाचित कोकणामध्ये आपण म्हणतो श्रावणापूर्वी आपण आखाडी करतो किंवा एकत्रित जमून जेवण करतो, तसं असावं असं मला या ठिकाणी वाटते. परंतु महाबळेश्वर हे असं एक ठिकाण आहे जे कायम त्या ठिकाणी क्रांती घडलेली आहे. उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर त्यावेळच्या एकत्रित शिवसेनेमध्ये शिवसेनेचं ज्यावेळेला अधिवेशन ह्याला झालं महाबळेश्वरला, त्यावेळेला कार्याध्यक्षपदी उद्धवजी ठाकरे यांची नियुक्ती राजसाहेबांनी केली आणि त्यानंतरच तिथे दुफळी माजली गेली आणि मनसेची निर्मिती झाली. त्यानंतर ज्यावेळेला राजसाहेब ठाकरेंनी ज्यावेळेला शिवसेना सोडली ठाकरे साहेबांनी, त्यावेळेला देखील आमची बैठक एक वर्षापूर्वी याच महाबळेश्वरला त्यांनी घेतली होती. तिथून क्रांती घडली. आता मला माहीत नाही भास्कर शेठ क्रांतीची मशाल महाबळेश्वरनं घेऊन येत आहेत की नाही मला माहीत नाही. परंतु महाबळेश्वरची भूमी हे राजकीय जीवनामध्ये क्रांतिकारी राहिलेली आहे. भविष्यात आपण त्याची वाट पाहावी. पुण्यात राजकीय भूकंपाचे संकेत आहेत असं मला वाटतं. बघा, या कोकणाने अनेक राजकीय भूकंप पाहिलेले आहेत, अनेक स्थित्यंतर पाहिलेले आहेत. हे आताच नाही, तो 2029 पर्यंत अनेक स्थित्यंतर होणार आहेत. त्यामुळे या सगळ्या भूकंपाला, सगळ्या ह्या आपण आता सामोरं जायला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतंय.